नमस्कार श्रोते हो. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि सभोवताली असणारी हिरवीगार अशी नारळाची झाडे. खरं तर नयनरम्य निसर्ग असणाऱ्या आपल्या या कोकणात नारळाच्या झाडांची लागवड ही मोठ्या प्रमाणात होत असते. या झाडापासून मिळणारा नारळ हा जरी आर्थिक उत्पन्न देणारं फळ असलं तरी त्याच्या या सोडणांपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तू या अर्थार्जनाचं साधनही असू शकतं. ही कल्पना थोडीशी वेगळी आहे, परंतु श्रोते हो, या सोडणांपासून आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची आकांक्षा ठेवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे रहिवासी आणि जिल्हा उद्योग पुरस्कार प्राप्त, त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून सन्मानित असे एक तरुण उद्योजक श्री हर्षवर्धन किरण बोरवडेकर सर आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आपलं बालपण, शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण याबद्दल सांगा. माझं लहानपण सगळं देवगडमध्येच गेलं आणि प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगड सडा येथे झालं. आणि देवगडमध्येच लहानाचा मोठा झाल्यामुळे निसर्गरम्य वातावरणामध्ये देवगडमध्ये छान बालपण गेलं. त्यानंतर पुढचं जे शिक्षण होतं ते शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय सांगली सिंधुदुर्ग येथे 6वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण झालं. आणि त्यानंतरच 12वी सायन्स झाल्यानंतर कुठल्या क्षेत्राकडे जायचं हा विचार करत असतानाच मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये तितकासा रस नसल्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेण्याचं ठरवलं. आणि हेच मग शिक्षण घेण्यासाठी म्हणून मी म्हैसूर येथे ॲडमिशन घेतलं बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंटसाठी, BBM साठी. आणि 2017 साली हे माझं BBM डिग्री जी आहे ही पूर्ण झाली. सर, 2017 मध्ये आपण BBM पदवी घेतली. त्यानंतर आपण ठरवलं की आपल्याच जिल्ह्यात राहून काहीतरी उद्योग सुरू करायचा. तर त्यामागची ही कल्पना आपली काय होती? ही कल्पना साधारण डिग्रीमध्ये असतानाच चालू होती. कॉलेजमध्ये असतानाच विचारात होती की आपल्याला काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे. आणि हे ठरवूनच मग या व्यावसायिक शिक्षणामध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आणि तेच बघत असताना एक विचार चालला होता की सतत एक विचार पाठीमागे असायचा की आपल्याला जिल्ह्यात राहून काहीतरी करायचं आहे, तर मग आपण काय काय करू शकतो. मग या दृष्टिकोनातून अभ्यास जो आहे हा अभ्यास साधारण कॉलेजच्या सेकंड इयर थर्ड इयर पासून करत होतो. आणि या दरम्यान जाणवलं की इतर ठिकाणी जाऊन काम करण्यापेक्षा जिल्ह्यात राहून उद्योग सुरू करायला अर्थातच आपल्याकडे मोठी संधी आहे. जिल्ह्यात राहून जर उद्योग सुरू करायचं म्हटलं तर कोणते कोणते उद्योग करता येतात, तर त्याच्यात एक म्हणजे आंबा प्रक्रिया उद्योग आणि त्यानंतर काजू प्रक्रिया उद्योग. हे जर बघायचे झाले तर प्रत्येक गावाखेड्यात काजू किंवा आंबा प्रक्रिया उद्योग आहेत. मग त्या पाठोपाठच मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मिळणारं पीक म्हणजे नारळ, जे 12ही महिने उपलब्ध असतं. या नारळावरती तेवढे प्रक्रिया करणारे उद्योग हे त्यावेळेस दिसले नाहीत. आणि या नारळाबद्दलच माहिती घेता घेता योगायोगानेच असं म्हणता येईल की काथ्याबद्दल समजलं. काथ्याचं कॉयर बोर्डचं सब रिजनल ऑफिस इथे सिंधुदुर्गमध्ये होतं. आणि तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेतली आणि असं कळलं की काथ्यापासून जवळपास 400 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवली जातात. आणि त्यानंतर मग या काथ्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. कारण त्यावेळेस एवढंच माहिती होतं की काथ्या म्हणजे दोरी आणि पायपुसण्या, त्या पलीकडचं काथ्याचं काही काथ्याकारण आपल्याला माहिती नव्हतं. आणि ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस कळलं की ह्या फक्त बेसिक गोष्टी आहेत. आणि काथ्यावरती मूल्यवर्धन करायचं झालं तर बऱ्याचशा प्रक्रिया करून आपण वेगवेगळी उत्पादनं बनवू शकतो. आणि याला जागतिक स्तरावरती देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हेच बघता बघता मग कॉलेजमधल्या शेवटच्या वर्षामध्ये जो आपला प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टमध्ये कॉयरमध्ये काम करण्याची एक संधी मिळाली. आणि ती माहिती घेऊनच मग पुढील व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणून या क्षेत्राकडे बघायला सुरुवात केली. सर, काथ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केरळ राज्यात जाऊन तिथल्या प्रशिक्षणाचा अनुभव घेतला, तर तो अनुभव आपला कसा होता? खूप छान होता. कारण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझं एज्युकेशन झालं म्हैसूरमध्ये, त्यामुळे साऊथ इंडियन भागामध्ये जाऊन वावरणं हे एक छान वाटत होतं की तिथली नवीन लाईफस्टाईल जगणं समजणं. आणि त्या माध्यमातूनच केरळमध्ये जायला संधी मिळाली. आणि कॉयर बोर्डचं एक मोठं प्रशिक्षण केंद्र आहे, त्यासोबतच तिथे रिसर्च इन्स्टिट्यूट देखील आहे. तर कॉयर बोर्डची सेंट्रल कॉयर रिसर्च इन्स्टिट्यूट तिथे मी जाऊन प्रशिक्षण घेतलं. जवळपास 1-2 महिने मी तिथे राहिलो. त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतात जे पूर्ण वर्षभर चालतात. आणि त्यातल्याच एका इंटेन्सिव्ह इन्क्युबेशन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी सहभाग घेतला होता. आणि त्या माध्यमातून काथ्यावरती
कोणकोणती मूल्यवर्धित उत्पादनं तयार केली जाऊ शकतात. जसं कोकोपीट पासून खत निर्मिती करू शकतो किंवा काथ्याच्या दोरीपासून जिओ टेक्स्टाईल, मॅटिंग सारख्या वस्तू आपण बनवू शकतो. याचं प्रशिक्षण मी तिथे घेतलं. सर, उद्योग उभा करताना सुरुवातीला आपल्याला काही अडचणींना सामोरं जावं लागलं का? हो, अर्थात. कारण उद्योग हे क्षेत्र नवीनच असल्यामुळे आणि तेवढं मार्गदर्शन सुरुवातीला न मिळाल्यामुळे संपूर्णतः बाहेरून जे काही नॉलेज किंवा जी काही माहिती मिळते त्याच्यावरती विसंबून होतो. आणि हीच माहिती घेता घेता जिल्हा उद्योग केंद्रामध्ये गेलो आणि तिथे जाऊन कळलं की शासनाच्या विविध योजना आहेत ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो. व्यवसाय उभारणीसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजना आणि बँकांकडून दिलं जाणारं अर्थसहाय्य याबद्दल आपल्या या व्यवसायात किती फायदा झाला? नक्कीच. कारण कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करायचा झाला तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा. आणि त्यावेळेस देखील हाच आमच्या समोर होता. आणि त्यावेळेस व्यवसायासाठी कर्ज घेता येतं याच्याबद्दल कोणतीच आयडिया किंवा काहीच माहिती नव्हती. तर सहजच जिल्हा उद्योग केंद्राबद्दल कळलं की उद्योग निर्मितीसाठी म्हणून त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं असं समजलं होतं. जिल्हा उद्योग केंद्रातून त्यांच्या योजना समजून घेतल्या आणि त्यावेळेस कळलं की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही त्यावेळेसची योजना होती जी शासनामार्फत राबवली जाते. तर त्या माध्यमातून शासन आपल्याला काही अनुदान देखील देतं आणि आपल्या उद्योगासाठी लागणारं जे काही अर्थसहाय्य असेल हे अर्थसहाय्य नॅशनलाइज बँकांकडून दिलं जातं. आणि या दरम्यान पण ज्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग डिपार्टमेंटच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात त्यांचा देखील फायदा ह्या उद्योगासाठी म्हणून घेतला. म्हणजे आपल्याला व्यवसाय उभारणीसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याचा व्यवस्थित फायदा झाला. हो. तर सर, ह्या योजना कोणकोणत्या आहेत सांगाल का? नक्कीच. तर उद्योग निर्मितीसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना आहे. त्यासोबतच ज्यावेळेस आपल्याला उद्योग एक्सपांड करायचा असेल किंवा उद्योग वाढीसाठी म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून योजना राबवल्या जातात. जसं आपल्या उद्योगाचं मार्केटिंग करायचं झालं तर मार्केटिंगसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपण आपली उत्पादनं विकायची कुठे. तर त्यासाठी प्रदर्शनांसारखा एक मोठं व्यासपीठ आपल्या कोणत्याही उद्योगाला मिळू शकतं. आणि तेच व्यासपीठ जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा MSMEच्या माध्यमातून मिळालं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी अगदी मुंबईला वर्ल्ड ट्रेड सेंटर असेल किंवा दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये सहभागी होण्याची एक संधी आम्हाला मिळाली. अशा ठिकाणी आपली जर उत्पादनं घेऊन जायची असली किंवा स्टॉल जर लावायचे असले तर अगदी त्यांचे चार्जेस जे आहेत हे काही लाखांमध्ये असतात. आणि हेच गव्हर्नमेंटच्या योजनांमार्फत आम्ही पार्टिसिपेट केल्यामुळे हेच चार्जेस आम्हाला जवळपास फ्री ऑफ कॉस्ट मिळाले. आणि त्या माध्यमातून एस्पेशली इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमधून जिथे इंटरनॅशनल क्लायंट्स देखील येतात तर तिथून काही असे निर्यातदार भेटले जे वेगवेगळ्या इको फ्रेंडली उत्पादनांचं एक्सपोर्ट किंवा निर्यात आपल्या देशाबाहेर करतायत. आणि त्यांच्या माध्यमातून काही जी आमची उत्पादनं आहेत ही देशाबाहेर गेली पण आहेत. तर अगदी इंटरनॅशनल एक्झिबिशन्समध्ये जरी पार्टिसिपेट करायचं झालं तरी यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून योजना राबवल्या जातात. आणि येत्या वर्षामध्ये आमचा हाच एक संकल्प आहे, लवकरच आमची ही उत्पादनं जी आहेत ही आमच्या नावावरती देशाच्या बाहेर निर्यात होतील. त्यावेळेस कळलं की उद्योग निर्मिती आपल्याला जर सुरू करायची असली तर विविध शासकीय योजना आहेत ज्यांचा आपण फायदा घेऊ शकतो. त्यातलीच एक महत्वाकांक्षी योजना ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम. ह्या PMEGP योजनेअंतर्गत मी 2017 सालीच अर्ज केला होता. जसं मी काथ्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी केरळला जात होतो त्याच दरम्यान PMEGP योजनेअंतर्गत अर्ज सादर केला. आणि त्यासोबतच म्हणजे प्रशिक्षण आणि हा कर्ज प्रस्ताव ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे चालू राहिल्या. आणि त्यासोबतच हळूहळू MIDC मध्ये जागा घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरू केले. कारण उद्योग म्हटला की जागा ही महत्वाची असते. एखाद्या सेंट्रल ठिकाणी जाऊन आपण उद्योग सुरू करावा आणि MIDC असल्यामुळे कुडाळ ही जागा निश्चित केली आणि कुडाळच्या MIDC मध्ये जागा मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू केला. हो. तर या उद्योगातून आपण स्थानिक महिलांना आणि तरुण रोजगारांना देखील रोजगार निर्मिती करून दिली आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा. खरं तर सुरुवात जी केली होती ती आपल्याला बाहेर जाऊन जॉब करायला लागू नये यासाठी म्हणून केलेली. आणि जसं या क्षेत्रात बघत गेलो तसं कळलं की हे असं क्षेत्र आहे, काथ्या इंडस्ट्रीला, कॉयर इंडस्ट्रीला कॉटेज इंडस्ट्री म्हटलं जातं. म्हणजे ही एक काथ्या उद्योग हा कुटीर उद्योगामध्ये येतो. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी कामं आहेत किंवा जे वस्तू उत्पादन बनवली जातात
ह्या जास्तीत जास्त कुशल कारागिरांकडून केल्या जातात आणि त्याला चांगली किंमतही बाजारपेठेत मिळते. म्हणूनच काही हस्तकलेच्या वस्तू किंवा काही पारंपरिक ज्या वस्तू जसं काथ्याच्या पायपुसण्या असतील किंवा वेगवेगळ्या हस्तकलेच्या वस्तू असतील, ह्या बनवण्यासाठी ज्या प्रशिक्षित महिला होत्या, महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतले होते आणि त्यातीलच काही निवडक महिलांना सोबत घेऊन आम्ही सिंधू कॉयर इंडस्ट्रीजची सुरुवात केली. सर, आपल्याला 2023 मध्ये या व्यवसायासाठी किंवा या उद्योगासाठी जिल्हा उद्योग पुरस्कार आणि MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून आपला सन्मानही करण्यात आला, तर त्याविषयी आपण काय सांगाल? ही खरं तर एक कामाची पोचपावती मिळाली आणि हा पुरस्कार मिळण्यासाठी अजून आम्ही तेवढं अचीव्ह केलं नाही असं वाटतं, कारण बऱ्याचशा गोष्टी करणं अजून काम बाकी आहे. आणि जिल्हा उद्योग केंद्रासोबत 2017 पासून संलग्न असल्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील, तर हे कार्यक्रम जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही काम करत आहोत. त्यासोबतच काथ्या उद्योगाला घेऊन देखील मोठमोठे प्रकल्प जिल्ह्यामध्ये सुरू करण्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहोत. याचीच एक पोचपावती म्हणून जिल्हा उद्योग केंद्राने 2023 साली जिल्हा उद्योग पुरस्काराने सन्मानित केलं. आणि त्यासोबतच जसं उद्योग सुरू केला होता तसं शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामध्येच MSME डिपार्टमेंटच्या आणि त्यासोबतच नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शनांमध्ये किंवा काही प्रशिक्षणांमध्ये सहभागी झालो होतो. त्याची पोचपावती म्हणून सन्माननीय MSME मिनिस्ट्रीकडून देखील सन्मानित करण्यात आलं. सर, मेड विथ लव्ह इन कोकण या संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल? मेड विथ लव्ह इन कोकण ऍक्च्युली ही संकल्पना साधारण कॉलेजमध्ये असल्यापासून डोक्यात होती की आपल्याला जिल्ह्यात राहून काहीतरी करायचं आहे. मग आपण काय करू शकतो, कोणता उद्योग सुरू करू शकतो, कारण नोकऱ्या म्हटलं तर आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीत आणि आपल्यापैकी बराचसा जो युथ आहे, जो आजचा युवा वर्ग आहे, हा 11वी-12वी झाल्यानंतर शहरांकडे स्थलांतरित होतोय. मग यांना पुन्हा जर आपल्या मातीत राहून जर काही करायचं असलं तर त्याला उद्योगाशिवाय पर्याय नाही. आणि उद्योग जर करायचा झाला तर असा उद्योग केला पाहिजे की जे आपले स्थानिक मंडळी बाहेर जाऊन काम करत आहेत, ज्यांना आजही घरची ओढ आहे पण काही कारणास्तव ते अजूनही त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बांधील राहिलेत, तर त्यासाठी एक कोकणची वेगळी ओळख करणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा असेल, हा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, पण स्थानिक लोकांचा त्यामध्ये सहभाग तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. तर हे जे ब्रँडिंग आहे, हे ब्रँडिंग स्थानिक लोकांनी केलं पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विस्तार होणं गरजेचं आहे. ह्यासाठी म्हणून ही संकल्पना फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित राहणं नाही, सन्मान मिळणार नाही, म्हणून एक कोकणचा कन्सिडरेशन याच्यामध्ये आम्ही केलं. आणि की म्हणजे जवळपास जसं सिंधुदुर्ग आहे तसंच रत्नागिरी, रायगड सारखा जो आपला प्रदेश आहे, जिथे मोठ्या प्रमाणात काथ्यावरती असेल किंवा कृषीवरती आधारित किंवा पर्यटनावरती आधारित वेगवेगळे उद्योग निर्मिती केली जाऊ शकते, तर त्यांचं एक कॉमन ब्रँडिंग असावं, ह्यासाठी म्हणून मेड विथ लव्ह इन कोकण यावरती आम्ही काम करत आहोत. मग त्यासोबतच आमचे असे काही काथ्या व्यावसायिक आहेत, त्यासोबत काही कृषी व्यावसायिक देखील आहेत, जे आम्ही आमच्या उत्पादनांवरती मेड विथ लव्ह इन कोकण ह्या ब्रँड खाली काही वस्तू विकत आहोत. आणि आमची इच्छा ही अशीच आहे की हेच ब्रँड जे आहे हे जागतिक लेवलवरती जावं. आज आम्ही आमच्या ज्या काही उत्पादनं आहेत, ही उत्पादनं थेट आमच्याकडून एक्सपोर्ट नाही झाली, पण काही उत्पादनं जी आहेत आपल्या कोकणातली, ही मुंबई किंवा दिल्ली स्थित जे एक्सपोर्टर्स आहेत, निर्यातदार आहेत, त्यांच्या माध्यमातून ही आपली उत्पादनं देशाच्या बाहेर गेलेली आहेत. तर हीच जास्तीत जास्त उत्पादनं आपल्या स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती जावीत, हेच उद्दिष्ट ठेवून या संकल्पनेला सुरुवात केली होती आणि याच्यावरती अजून काम सुरू आहे आणि ही चळवळ मोठी होईल अशी आशा देखील आहे. आपण या चळवळीला प्रोत्साहन तर देत आहात. सर, आपल्यासारखे अनेक उद्योजक आणि उद्योजिका वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणार असतील तर त्यांना आपण काय सांगाल? खरं तर सर्वांचं स्वागत आहे, कारण उद्योग हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ करू शकतो, अर्थात काही पटींमध्ये आपला व्यवसाय वाढवू शकतो. आणि यासाठी म्हणून महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, आपल्याला वेगवेगळ्या योजना ह्या शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबवण्यात येत आहेत की जेणेकरून अगदी नवशिखे उद्योजक जरी असतील किंवा ज्यांच्या मनात इच्छा आहे आपल्याला उद्योग सुरू करायचा आहे,
पण काय करू, कोणता करू याच्याबद्दल माहिती नसेल, तर अगदी प्रशिक्षण घेण्यापासून ते उद्योग निर्मितीपर्यंत, त्यासोबतच अगदीच आपल्या उत्पादनांना स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठा मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या योजना ह्या शासन स्तरावरती दिल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात याचा उद्योजक वापर देखील करून घेत आहेत. 2020 नंतर म्हणजे ज्यावेळेस कोरोना आला त्यानंतर बऱ्याच लोकांना ह्या उद्योग क्षेत्राबद्दल जाणीवही झाली आणि बरेचसे उद्योग ह्या दरम्यान सुरू झालेले आहेत. जे आपली स्थानिक मंडळी बाहेर मुंबई पुण्यामध्ये जाऊन राहत होती, ती मंडळी आता पुन्हा एकदा कोकणाकडे वाटचाल करत आहेत. आणि जर उद्योग क्षेत्रासाठी म्हटलं तर आजची ही सुवर्ण संधी आहे की आजचं वातावरण देखील असं आहे की या समाज माध्यमांचा, त्यासोबतच ज्या आपल्याकडे प्रसार माध्यमं जी आहेत, या प्रसार माध्यमांचा वापर करून आपला उद्योग ग्रो करण्यासाठी म्हणून आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात याचा फायदा करून घेऊ शकतो. सर, अजून एक माझा असा प्रश्न आहे की व्यवसाय कुठलाही असो, वेळ आणि शिस्त ही व्यवसायात असणं महत्वाचं आहे का? हो, अर्थातच. नोकरी असो वा उद्योग, वेळ आणि शिस्त ही खूपच महत्वाची आहे. आणि त्यातही जर उद्योगात म्हणालात, उद्योग हा 24 तासाची नोकरी असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कायम ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस तो एक आपले 8-10 तासाची ड्युटी झाली की आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात रममाण होण्यासाठी म्हणून निवांत असतो. पण उद्योग हे असं क्षेत्र आहे, हे 24 तास त्यातच आपला विचार जो आहे, अगदी झोपेत देखील उद्योगाचाच विचार हा कायम असतो. त्यामुळे शिस्त आणि वेळेचं नियोजन ह्या दोन्ही गोष्टी व्यवसायामध्ये तसंच उद्योगामध्ये ह्या खूप महत्वाच्या आहेत. सर, आपण आलात आणि उद्योग क्षेत्रातील आपला हा प्रेरणादायी प्रवास आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राकडून मनापासून धन्यवाद. धन्यवाद.